साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर या ठिकाणी अप्रेंटिसशिप पदाच्या जागा निघालेल्या आहेत. यामध्ये फिटरच्या टोटल 90 जागा आहेत. कार्पेंटरच्या 30 जागा आहेत. वेल्डरच्या 19 जागा आहेत. कोपाच्या सर्वात जास्त 114 आणि इलेक्ट्रिशियन 185, स्टेनोग्राफर 19, प्लंबर 24, पेंटर 40, वायरमन 60, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 12, डिझेल मेकॅनिक 90, ट्रिमर 2, मशिनिस्ट 22, टर्नर 10, डेंटल लॅबोरेटरी टेक्निशियन 1, हॉस्पिटल मॅनेजमेंट टेक्निशियन 2, हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर 2, गॅस कटर 7, स्टेनोग्राफर हिंदी 8, केबल जॉनिटर 10, डिजिटल फोटोग्राफर 0, ड्रायव्हर कम मेकॅनिक लाईट मोटर व्हेकल 2, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स 12, मेसन बिल्डिंग कन्स्ट्रक्टर 27. अशा टोटल 788 जागा या साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे नागपूर मंडळामध्ये आहे. त्यानंतर नागपूरमध्येच मोतीबाग वर्कशॉप इथे टोटल 73 जागा आहेत. यामध्ये फिटर, वेल्डर, कार्पेंटर, पेंटर, टर्नर, स्टेनोग्राफर, इलेक्ट्रिशियन असे ट्रेड आहेत. हा फॉर्म भरण्यासाठी तुमचा ITI आवश्यक आहे. ITI झाल्यानंतर तुमचं वय 15 वर्ष ते 24 वर्ष असायला पाहिजे. ओपन कॅटेगरीसाठी 10/4/2000 ते 10/4/2009 पर्यंत फॉर्म भरू शकतात. अन्य पिछडा वर्ग म्हणजे ओबीसी साठी 10/4/1997 ते 10/4/2009 पर्यंत ज्या उमेदवाराची जन्मतारीख आहे ते पात्र आहेत. SC ST यासाठी 10 एप्रिल 1995 ते 10 एप्रिल 2009 पर्यंत उमेदवार SC ST चे भरू शकतात. दिव्यांग म्हणजे हँडिकॅप आणि भूतपूर्व सैनिक म्हणजे माजी सैनिक 10/4/1990 ते 10/4/2009 पर्यंत यामध्ये आपण फॉर्म भरू शकतात. 10वीला कमीत कमी 50% मार्क पाहिजे आहेत आणि आपला ITIचा एक ट्रेड झालेला पाहिजे आहे. ज्यांचं हे सगळं झालेलं असेल ते हे फॉर्म भरू शकतात. यामध्ये तुम्हाला स्टॅपंड 8,050 व 7,700 असे 2 प्रकारे ट्रेड वाईज राहणार आहे. त्यापैकी एक तुम्हाला राहणार आहे. प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा आहे. त्यामध्ये आणखी महत्त्वाचं म्हणजे रेल्वे अप्रेंटिस झाल्यानंतर आपल्याला रेल्वेमध्ये वॅकेन्सी निघल्यावर ग्रुप डी साठी जागा राखीव असतात. त्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी ही रेल्वे अप्रेंटिसला दिली पाहिजे. हा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही वैष्णवी मल्टी सर्व्हिसेस, छत्रपती शिवाजी चौक, चंदनजिरा, जालना, मोबाईल नंबर आहे 7058444413 या नंबरला व्हॉट्सअप करून तुमचे डॉक्युमेंट पाठवून यावर ऑनलाईन पद्धतीने आपण फॉर्म भरून देणार आहोत. आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या वेळेस तुम्हाला अशाच काही वॅकेन्सी निघल्या असतील तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर प्राप्त होतील. धन्यवाद.